नमस्कार मंडळी, मी संतोष तुमचं स्वागत करतो टुरिस्ट संतोष या आपल्या यूट्यूब चॅनलवर। देहू दर्शन या सिरीजचा हा तिसरा व्हिडिओ आहे। आता मी आलो आहे देहू येथील संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठ गमन मंदिरात। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठ गमन मंदिर, नांदुरकी वृक्ष, श्रीकृष्ण मंदिर आणि भक्त निवास दाखवणार आहे। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राइब करा। फाल्गुन वैद्य द्वितीयेला दुपारी 12 वाजता नांदुरकी वृक्षाच्या येथून श्री संत तुकाराम महाराज आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा असे म्हणत सदेह गरुड रूपी विमानात बसून वैकुंठ गमनाला गेले असे सांगितले जाते। वैकुंठ धाम म्हणजे श्री हरी विष्णू यांचा धाम। त्या जागेवर आजही नांदुरकी वृक्ष आहे। दरवर्षी हा दिवस तुकाराम बीज म्हणून साजरा केला जातो। तुकाराम बीजेच्या दिवशी सकाळी जवळच असलेल्या देऊळवाड्यापासून वैकुंठ गमन मंदिरापर्यंत पालखी सोहळा असतो। पालखी मंदिरात येताच जगद्गुरु संत तुकाराम महाराज साक्षात अवतरले की काय असा भास होतो। आता आपण श्री संत तुकाराम महाराजांचं दर्शन घेतलं। या बाजूला या भिंतीवर असे स्टॅच्यू आहेत। मंदिराच्या डाव्या बाजूला संत तुकाराम महाराजांच्या आयुष्यातील प्रसंगांचे वर्णन करणारी शिल्पकला आपल्याला दिसून येते। या व्हिडिओला लाईक करा आणि असेच धार्मिक, ऐतिहासिक आणि पर्यटनाविषयीचे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राइब करा। या भिंतीवर असलेले स्टॅच्यू, मूर्त्या ह्या पाहिल्या। आता आपण या बाजूला हे जे नांदुरकी वृक्ष जे आहे त्याविषयी माहिती घेणार आहोत। दरवर्षी तुकाराम बीजेच्या दिवशी दुपारी 12 वाजता हा नांदुरकी वृक्ष हलतो। यावेळी लाखोंच्या संख्येने भक्त, शेकडो दिंड्या संत तुकाराम महाराजांच्या दर्शनासाठी देहू येथे येतात। या काळात भजन, कीर्तन आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात देहू शहर गजबजून जाते। नांदुरकीचे झाड हलताच दैवी शक्ती या जागेवर अवतरल्याचा अनुभव येतो। यावेळी जमलेले सर्व भाविक नांदुरकीच्या झाडाच्या दिशेने पुष्पवर्षाव करतात आणि या सुवर्ण क्षणाचा आनंद घेतात। या मंदिराविषयी अधिक माहिती जाणून घेऊयात येथील पुजाऱ्यांकडून। नमस्कार। ऐका, इकडे लक्ष द्या। हे जे झाड आहे त्या झाडाचं नाव हे नांदुरक। हे झाड तुकाराम बिजेला 12:05 हल्ले जात। या ठिकाणाहून तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेले। इथं विमान आलं। पलीकडे त्यांची मुलगी भागीरथी। बाबा गेले कोण्या गावा आणि भागीरथी करी धावा। तुकाराम महाराज वैकुंठाला गेल्यानंतर भागीरथाबाई बाबांचा धावा करायला लागली। इंद्राणीच्या तीरावर उभे राही। स्वतः पांडुरंग आले धावत। तुकोबाराय म्हणले तुमची मुलगी इंद्राणीच्या काठा उभी राहिली। पाण्यामध्ये उडी मारायला लागली। उडी मारल्याबरोबर देवाने, पांडुरंगाने माशाचं रूप धारण केलं आणि तिला पंखावर झेलली। तुकोबाराया वैकुंठाहून आले परत। रंगपंचमीला भागीरथाबाई म्हणले घाबरू नको, तुझ्याकरता मी परत आलो म्हणले वैकुंठावर। चला म्हणले बाबा आता माझ्या घरी पुरणपोळीचा स्वयंपाक करते, जेवण करून जा। तुकोबाराय म्हणले मला ताबडतोब वैकुंठाला जायचे, जो स्वयंपाक लवकर होईल तो कर म्हणले। घरामध्ये मडक्यात शेवया वाट्या, शेवया येल्या, त्याला दूध नाही, साखर नाही। तुकाराम महाराजाला अंतरी कळलं। जा म्हणले वेलेश्वराचे पूजन केले, दूध नंदीचे काढिले। नंदीचं दूध काढलं आणि बाबांना शेवया संग खायला दिलं आणि वैकुंठाला गेले तुकाराम महाराज। संध्याकाळी सासूबाई शेताहून आली। सुनबाई शेवया चोरून खाते। नाही म्हणले माझे बाबा आले होते, बाबा वैकुंठाला गेले, आता येणार आहे का म्हणले परत। परत वेलेश्वराचं पूजन केलं। नंदीला जो पाझर फुटला, इंद्राणीला दुधाचा पाठ गेला। मग माझी लक्ष्मी म्हणून त्या येलवाडी गावामध्ये बसवली गेली। गावात विठ्ठलाचं मंदिर आहे, स्वयंभूमूर्ती पांडुरंगाची। पंढरपुराहून देव इथं आले भक्ता करता। त्या भंडारा डोंगरावर तुकाराम महाराज एकांतवासात भजन करायला। जिजाबाई भाजी भाकरी घेऊन जाईल। रस्त्यामध्ये काटा मोडला
त्या ठिकाणी पांडुरंगाने जिजाबाईच्या पायातला काटा काढला. तिथं उत्सव भरतो. माघ शुद्ध दशमी पाहोनी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला रामकृष्ण हरी. आपण बी रामकृष्ण हरी मंत्र घ्यायचा. तुकाराम महाराजाला पांडुरंगाला नैवेद्य करून रोज सकाळी महापूजा केली जाते. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठ श्रीरंग बोलवितो. अंतकाळी विठू आम्हाची पावला पुढी सहित झाला गुप्त तुका. बोला पुंडली गवरदे हरिहर श्री ज्ञानदेव तुकाराम. तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. धन्यवाद. बाजूलाच श्रीकृष्णांचं मंदिर आहे. मंदिर परिसरातच भक्त निवास आहे. येथे अल्प दरात राहण्याची उत्तम सोय आहे. येथे 400 रुपयात 2 व्यक्तींसाठी रूम मिळते. तसेच मोठ्या ग्रुपसाठी हॉल देखील आहेत. या नंतरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देहू येथील संत तुकाराम महाराजांचे जन्मस्थान वाडा दाखवणार आहे. तो व्हिडिओ आपण पाहू शकता.